श्री स्वामी समर्थ. माघ गणेश चतुर्थी. प्रत्येकच आईने आपल्या मुलांसाठी करा हा एक गुप्त उपाय. अभ्यासात प्रगती आणि नोकरीत हमखास यश मिळेल. मुलांच्या यशाचा महा उपाय 5 फेब्रुवारी 2026. नमस्कार माझ्या प्रिय माता भगिनींनो. श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या मुलांसाठी काय नाही करत? त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या जेवणा खाण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपण आपलं आयुष्य झिजवतो. पण कधी कधी असं वाटतं की माझं बाळ मेहनत तर खूप करतंय, पण त्याला यश मिळत नाही. परीक्षेच्या वेळी त्याला सगळं आठवतं, पण पेपर लिहायला गेला की सगळं विसरतं. किंवा शिक्षण पूर्ण झालं आहे, पण नोकरीसाठी नशीब साथ देत नाही आहे. जर तुमच्या मनात ही भीती असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला संदेश आहे. येणारी 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार ही तिलकुंद चतुर्थी म्हणजेच माघ गणेश चतुर्थी आहे. या दिवशी असा एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो तब्बल 70 वर्षांनी येत आहे. गुरुवारी आलेली ही चतुर्थी आणि त्यात आलेले विशिष्ट नक्षत्र यामुळे या दिवशी केलेले एक गुप्त उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो कोणत्याही पुस्तकात सहजासहजी मिळत नाही. हा उपाय पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवला गेला होता, पण आज अनेक मातांच्या आग्रहाखातर मी हा उपाय तुमच्यासमोर मांडत आहे. एक सेकंद तुमच्या मुलांचं भवितव्य ठरू शकतो. व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी अचूक वेळ सांगणार आहे ज्या 1 मिनिटात तुम्ही जर हा उपाय केला तर तो कधीच वाया जाणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतये नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे तिन्ही मंत्र नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या मुलासाठी प्रार्थना ठरू शकते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मातांनो, माघ चतुर्थीला कुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणतात. वरद म्हणजेच वरदान देणारा आणि या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर विशेष चैतन्य रूपाने वावरत असतात. त्यात 5 फेब्रुवारीला गुरुवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रहांचा गुरु आहे जो शिक्षण आणि नोकरीचा कारक आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव आहे. जेव्हा गुरु आणि गणपती एकाच दिवशी प्रसन्न होतात तेव्हा राजयोग निर्माण होतो. जर तुमच्या मुलांच्या पत्रिकेत बुध ग्रह कमजोर असेल किंवा त्याला राहू केतूचा त्रास असेल तर हा दिवस त्यातून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अनेकदा घराला नजर लागलेली असते किंवा मुलांच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट दृष्टी असते. हा उपाय त्या सर्व नकारात्मक शक्तींना कापून टाकतो. आता आपण वळूया प्रत्यक्ष उपायाकडे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींची गरज पडेल. कृपया वही आणि पेन घेऊन या गोष्टी लिहून घ्या. शुद्ध हळद जी भेसळयुक्त नसावी. 2. 21 दुर्वांच्या जोड्या. दुर्वा तोडताना त्या स्वच्छ जागी असलेल्या असाव्या. 3. हिरवे मूग. मूठभर हिरवे मूग जे बुद्धीचे प्रतीक आहे. 4. एक नवीन कोरा पिवळा कागद. पांढरा कागद असेल तर त्याला हळदीने पिवळे करू शकता. 5. अष्टगंध किंवा केसर. 6. लाल दोरा मोली जो आपण हाताला बांधतो. आता तुम्ही म्हणाल हे तर साधे साहित्य आहे, पण हे साहित्य वापरण्याची पद्धत आणि वेळ हीच खरी गुप्त गोष्ट आहे. हे उपाय करताना घरामध्ये पूर्ण शांतता हवी आणि कोणालाही टोकू नका. अभ्यासातील प्रगतीसाठी पहिला उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. ज्या मातांचे मूल अभ्यासात कच्चे आहे किंवा ज्यांचे लक्ष लागत नाही त्यांनी हा उपाय दुपारी 12 वाजता करायचा आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसा. पिवळ्या कागदावर अष्टगंधाने ओम लिहा आणि त्याच्या मुलाचे नाव लिहा. त्यावर
ते मूठभर हिरवे मूग ठेवा. आता तुमच्या मुलाला समोर बसवा. मुलगा लहान असेल तर त्याच्या नावाने तुम्ही करा. गणेश अथर्व शीर्ष म्हणा किंवा बाप्पाचे नाव 108 वेळा घ्या. तो कागद दुमडून मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकात किंवा कपाटात ठेवा. हा उपाय केल्यावर 8 दिवसात तुम्हाला मुलाच्या एकाग्रतेत फरक जाणवेल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अनेक महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. नोकरी आणि करिअरमधील यशाचा गुप्त महाउपाय सांगते. लक्ष देऊन ऐका. आता सर्वात महत्त्वाचा भाग, जो ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीत प्रमोशन मिळत नाही त्यांच्यासाठी हा गुप्त उपाय आहे. लक्ष देऊन ऐका. हा उपाय रात्री 9:45 ते 10:30 या वेळेतच करायचा आहे. त्यासाठी 21 दुर्वांच्या जोड्या घ्या आणि त्या लाल धाग्याने म्हणजेच मोलीने एकत्र बांधा. प्रत्येक जोडी बांधताना गंग हा बीज मंत्र म्हणा. आता एक गुळाचा खडा घ्या. त्या खड्याला तुमच्या मुलाच्या उजव्या हाताचा अंगठा स्पर्श करा. हे सर्व साहित्य एका तांब्याच्या पात्रात किंवा स्वच्छ ताटात ठेवा. घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उभे राहून बाप्पाला प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर. दुसऱ्या दिवशी सकाळी हे साहित्य एखाद्या गणपती मंदिरात नेऊन बाप्पाच्या चरणी अर्पण करा. हा उपाय करताना जर कोणाशीही बोललात नाहीत तर त्याचा प्रभाव 110 पटीने वाढतो. म्हणूनच याला मौन उपाय असेही म्हणतात. मातांनो, 5 फेब्रुवारीच्या या दिवशी दुपारी 2:30 ते 3:30 ही वेळ टाळा, कारण तो राहू काळ असू शकतो. पण रात्रीची वेळ अत्यंत शुभ आहे. हा उपाय करताना मनात संशय ठेवू नका. बाप्पा माझे काम करणारच या विश्वासाने उपाय करा. एक लक्षात ठेवा, हा उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी करत आहात. त्यामुळे आईच्या प्रेमाची शक्ती त्यात मिसळलेली असते. जेव्हा आई कळकळीने प्रार्थना करते तेव्हा देवही प्रसन्न होतोच. तिलकुंद दीप उपाय सांगते नशिबाचे दार उघडण्यासाठी. हा पण ऐका. हा उपाय सहसा जुन्या ग्रंथात आढळतो, पण आजकाल कोणी करत नाही. काय करायचे ऐका. माघ चतुर्थीच्या संध्याकाळी तिळाच्या तेलाचे 7 दिवे लावावेत. पण हे दिवे मातीचे नसून गुळाच्या ढेपेपासून किंवा कणकेपासून बनवलेले असावेत. गुप्तविधी सांगते. प्रत्येक दिव्यामध्ये एक काळी मिरी टाकावी. हे 7 दिवे घराच्या 7 वेगवेगळ्या दिशांना, मुख्यद्वार, कोठार, अभ्यासाची खोली इत्यादी ठेवावेत. फायदा सांगते. असे मानले जाते की काळी मिरी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि गुळाचा दिवा मुलांच्या बोलण्यातील गोडवा वाढवतो. दुसरा उपाय सांगते ऐका. 2. नाभी स्पर्श. एकाग्रता वाढवण्यासाठी हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे. जेव्हा मूल झोपेत असते, माघ चतुर्थीच्या रात्री बाप्पाला अर्पण केलेले थोडेसे शमीचे तेल किंवा शुद्ध तूप आपल्या बोटाला लावा. मूल झोपलेले असताना त्याच्या नाभीला 21 वेळा स्पर्श करा आणि मनातल्या मनात गंग बीज मंत्राचा जप करा. नाभी हे शरीराचे केंद्रस्थान आहे. यामुळे विधीमुळे मुलाची प्राणशक्ती जागृत होते आणि विसरभोळेपणा दूर होतो. ईशान्य कोपऱ्यातील गुप्त कलश. घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तांब्यात पाणी भरून त्यात 1 सुपारी आणि 1 चांदीचे नाणे टाका. या कलशावर 1 नारळ ठेवा, ज्याला लाल कपडा गुंडाळलेले आहे. हा कलश चतुर्थीच्या दिवशी स्थापित करायचा आहे. होळीपर्यंत हलवायचा नाही. हा कलश मुलाच्या बुद्धीची आणि घराच्या लक्ष्मीची बॅटरी म्हणून काम करतो, जी सतत चार्ज होत राहते. नोकरी आणि करिअरसाठी सिद्ध सुपारी आणि 7 गाठींचा विधी. मातांनो, आता आपण अशा एका विषयाकडे वळत आहोत जो आजकाल प्रत्येक घराचा प्रश्न आहे.
तो म्हणजे आपल्या मुलांची नोकरी आणि त्याचं करिअर. मुलगा सुशिक्षित आहे, पदव्या आहेत, पण त्याला योग्य संधी मिळत नाही. इंटरव्ह्यूच्या शेवटच्या फेरीपर्यंत जातो, पण तिथून परत येतो. जर असं तुमच्या मुलांसोबत घडत असेल तर समजून जा की त्याच्या मार्गात अदृश्य राहू आडवा येत आहे. आता तो उपाय मी सांगणार आहे, तो नीट लिहून घ्या. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागेल एक अखंड सुपारी. ती कुठेही कापलेली किंवा तुटलेली नसावी. आणि अस्सल सेंदूर मिळतात शुद्ध तर उत्तम. एक लाल धागा, ज्याला आपण मोली किंवा कलावास म्हणतो. 5 फेब्रुवारी 2026 माघ चतुर्थीच्या संध्याकाळी प्रदोष काळात संध्याकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान बाप्पाच्या समोर बसा. एका ताटात ती सुपारी ठेवा. आता थोड्या गंगाजलात सेंदूर कालवून त्या सुपारीला लेप लावा. सुपारी पूर्णपणे सेंदुरी झाली पाहिजे. सेंदूर लावताना मनात बाप्पाचं रूप आठवा. आता सर्वात मुख्य गुप्तविधी, लाल धागा घ्या. या धाग्याला आपल्याला 7 गाठी मारायच्या आहेत, पण या साध्या गाठी नाहीत. प्रत्येक गाठ मारताना तुमच्या मुलाच्या यशात जे अडथळे आहेत त्याचं नाव घ्यायचं आहे. पहिली गाठ मारताना म्हणा, माझ्या मुलाच्या मार्गातील आळस दूर होऊ दे. दुसरी गाठ मारताना त्याच्या मनातील भीती दूर, न्यूनगंड निघून जाऊ दे. तिसरी गाठ, बेकारीचं संकट नष्ट होऊ दे. अशा प्रकारे 7 वेळा 7 वेगवेगळ्या समस्या किंवा इच्छा बोलून गाठ मारा. आता हा धागा त्या सुपारीला गुंडाळा. ही सुपारी बाप्पाच्या उजव्या चरणाशी ठेवा. पण लक्षात ठेवा, ही सुपारी विसर्जित करायची नाही. या उपायाचा खरा चमत्कार आहे. दुसऱ्या दिवशी ही सुपारी एका लहान पिवळ्या रेशमी कपड्यात बांधा आणि तुमच्या मुलाच्या लॅपटॉप बॅगेत, पाकिटात किंवा जिथे कामाला जातो तिथे त्याच्या जवळ राहील अशी व्यवस्था करा. जोपर्यंत त्याला नोकरीत हमखास यश मिळत नाही तोपर्यंत हे यंत्र त्याच्यासाठी ढाल बनून काम करेल. मातांनो, आईच्या काळजातून आलेली हाक देव कधीच मोडत नाही. हे दोन्ही उपाय श्रद्धेने करा. 5 फेब्रुवारी 2026 हा दिवस तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची सुरुवात ठरो. हीच बाप्पाचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा उपाय तुमच्या इतर माता भगिनींपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपताये नमः आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.